नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सोल्स प्लेट डेली या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी चटपटीत कांदा टोमॅटो पासून बनणारा एक सोपा नाश्ता जो की तुम्ही दररोज बनवाल। सर्वात आधी मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। त्यानंतर मी इथे एक बारीक चिरलेला टोमॅटोही घातलेला आहे। टोमॅटो साधारणपणे मीडियम साईजचा मी इथे घेतलेला आहे। ह्यामध्ये मी साधारणपणे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, जेणेकरून आपल्या कांद्या टोमॅटोला पाणी सुटावं आणि त्याचा फ्लेवर या पाण्यामध्ये नीट उतरावा ह्यासाठी। हे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर मी यावरती एक झाकण झाकलेलं आहे आणि हे झाकून साधारणपणे 10 मिनिटं मी साईडला ठेवून दिलं आहे। याने होतं काय तर आपल्या कांद्या टोमॅटोला छान पाणी सुटतं आणि त्याचा फ्लेवर खूप छान आपल्या पाण्यामध्ये उतरतो। 10 मिनिटांनंतर ह्याच्यावरचं झाकण काढून यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ताही घालू शकतो, त्यानेही छान फ्लेवर येतो ह्याला। त्यानंतर अर्धा चमचा मी इथे जिरं घातलेलं आहे। ह्यामध्ये मी घरात असलेले मसालेच घातलेले आहे, जसं की अर्धा चमचा लाल मिरची पावडर मी यात घातलेली आहे, अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे। तुम्ही यामध्ये तुम्हाला हवं असेल तर चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनो पण घालू शकता, त्यानेही खूप छान चव येते। हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर मी हे छान परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे। आता जोपर्यंत मी इथे मिक्स करते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही माझा व्हिडिओ नक्की कुठून पाहताय, जेणेकरून मला कळेल की माझे व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर्स नक्की कुठे राहतात ते आणि माझा व्हिडिओ नक्की कुठेपर्यंत पोहोचत आहे ते। सगळं काही चांगलं मिक्स करून झाल्यानंतर मी ह्यामध्ये एक हिरवी मिरची घातली आहे। तुम्ही जर हे लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही हिरवी मिरची इथे स्किप करू शकता। आता इथे मी माप घेण्यासाठी सगळ्यांच्या घरात मिळेल अशी वाटी वापरलेली आहे। 1 वाटी संपूर्ण भरेल इतकं असं मी गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे। मी हे दाबून वगैरे भरलेलं नाहीये, फक्त साधं असं भरून घेतलेलं आहे। आता ह्या मिश्रणामध्ये मी हे संपूर्ण 1 वाटी पीठ घातलेलं आहे। त्याच वाटीने अर्धा वाटी बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे, ते सुद्धा मी अजिबात दाबून भरलेलं नाहीये, एकदम नॉर्मल असं घेतलेलं आहे। आता गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ ह्यामध्ये घालून घेतल्यानंतर मी हे सगळं चांगलं विस्करने मिक्स करून घेतलेलं आहे। जर का तुमच्याकडे विस्कर नसेल तर तुम्ही इथे काटा चमचाचाही वापर करू शकता। हळूहळू करून आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय, ह्याच्यामध्ये अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाहीये। जर का तुम्हाला असं वाटत असेल की आपलं बॅटर खूपच जास्ती घट्ट आहे तर लगेच पाणी घालू नका, पहिलं सगळं चांगलं मिक्स करून घ्या, त्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी बघा आणि त्यानंतर पाणी घाला। आता तुम्ही इथे पाहू शकता मी आधी सगळं चांगलं मिक्स करून घेत आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी बऱ्यापैकी सगळं नीट मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे मला थोडंसं घट्ट वाटत आहे, तर यामध्ये मी परत 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे आणि सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे। सगळं चांगलं मिक्स झालं की तुम्ही इथे पाहू शकता ह्याची एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे। आता यामध्ये मी 2 चिमूट बेकिंग सोडा घालत आहे। जर का तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही यामध्ये इनो किंवा बेकिंग पावडर काहीही घालू शकता, त्याने पण सेमच रिझल्ट येतो। त्यावरती मी थोडंसं पाणी घालून ते पटकन चांगलं मिक्स करून घेतलं। तुम्ही इथे पाहू शकता मी बॅटरची कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे, जास्ती घट्टसुद्धा नाही आणि खूप जास्ती पातळही नाही, मीडियम कन्सिस्टन्सी मी इथे बॅटरची ठेवलेली आहे। आता मी इथे एक पॅन चढवला आहे गॅसवरती आणि बॅटर टाकण्यासाठी मी पळीचा वापर करत आहे। पळीने चांगलं आपलं बॅटर टाकलं जातं। आता पॅनवरती मी थोडंसं तेल लावलं आणि त्यावरती गोल आकारात हे बॅटर मी घालत आहे। मी 1 पोळी बनवण्यासाठी साधारणपणे 2 ते 3 पळी बॅटरचा वापर केलेला आहे। आता हे बॅटर मी चांगलं नीट सगळीकडे स्प्रेड करून घेतलं गोल शेपमध्ये। त्यानंतर मी यावरती एक झाकण झाकलं आणि हे साधारणपणे 2 मिनिटं झाकूनच राहू दिलं। झाकण झाकल्याने काय होतं तर आपली जी पोळी आहे ती आतमधनंही चांगली शिजते, कांदा टोमॅटो जो आपण ह्यामध्ये घातलेला आहे तोही चांगला शिजतो आणि आतमधनंही पोळी कच्ची राहत नाही। त्यानंतर झाकण काढून मी हे पलटी करून घेतलं आणि त्यावरती परत तेल लावून मी दोन्ही साईडने चांगलं मस्त परतून घेतलेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता आपल्या पोळीला किती छान इथे कलर आलेला आहे, ते दोन्ही साईडने मस्त शिकली की मी साईडला काढून घेतलेली आहे। आणि मी तुम्हाला खरं सांगते तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा, साधारण 10 मिनिटामध्ये ही रेसिपी बनते आणि त्यासोबतच तुम्हाला हा नाश्ता इतका आवडेल की तुम्ही हा नाश्ता दररोज बनवून खाल। मी इथं तुमच्यासाठी अजून एक पोळी तुम्हाला बनवून दाखवत आहे। तवा छान तापला की त्यावरती थोडंसं तेल लावायचं, 2-3 पळी बॅटर घालायचं, हवा तो शेप तुम्ही इथे देऊ शकता। मी इथे गोल शेप दिलेला आहे पोळीसारखा। त्यानंतर ह्याला झाकून वाफेवरती चांगला आतपर्यंत शिजू द्यायचं। 2 मिनिटांनी झाकण काढायचं
तेल लावायचं, पलटी करायचं, दोन्ही साईडने चांगलं परतून घ्यायचं आणि इतका सोपा नाश्ता आहे, लगेच तयार होतो, झटपट एकदम होतो आणि खायला ते इतका टेस्टी लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. आता मी हे टोमॅटो सॉससोबत सर्व करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेजवान चटणी किंवा हिरवी चटणी त्यासोबतही सर्व करू शकता. खूप छान लागते. तुमच्यासाठी मी इथे एक पोळी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, जेणेकरून तुम्हाला कळेल की हा आतून पण किती छान शिजल्या गेलेली आहे आणि किती छान मऊ लुसलुशीत ही पोळी होते ती. तुम्ही पाहू शकता आतमधनं आपलं सगळं छान शिजलेलं आहे, सोबतच एकदम मऊ झालेली आहे आणि थोडीशी जाळी पण याला आलेली आहे. ते आता दररोज काय नाश्ता बनवावा ह्याचा पण तुम्हाला जास्ती विचार करावा लागणार नाही. एकदम पटकन हा नाश्ता बनतो आणि सोबतच तेवढा टेस्टी सुद्धा बनतो. तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला सुद्धा ही रेसिपी शेअर करा, कारण ही खूप टेस्टी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.